गडावर आलेल्या भाविकांना चुलीवरचा महाप्रसाद, गडावर श्री रेणुका माता की जयचा जय जयकारा गुंजला। गेल्या 3 दिवसात गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, रामनवमी निमित्त हजारो भाविकांनी श्री रेणुका माता, श्री दत्तप्रभूंचे घेतले दर्शन। गडावर जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। पवित्र सण गुढीपाडवा तसेच चैत्र नवरात्र महोत्सव ते येणाऱ्या रामनवमी निमित्त माहूर गडावरील सर्व देवस्थाने भाविकांनी खुलले असून देवस्थानवरील प्रशासन, विश्वस्त मंडळ भाविकांच्या सेवेत सज्ज असून आलेल्या हजारो भाविकांना गॅस तुटवडा असूनही चुलीवर ठोकळे जाळून महाप्रसाद तयार करून आनंदात पोटभर महाप्रसाद वाटप करत पिण्यासाठी फिल्टरचे पाणी देण्यात येत असल्याने येणारे हजारो भाविक मनोभावे आनंदात दर्शन होत असल्याने समाधान व्यक्त करताना दिसत आहेत। श्री क्षेत्र माहूर गडावरील चैत्र नवरात्र महोत्सवात श्री रेणुका माता गडावर येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, दर्शन रांगेत पंखे, कूलर तसेच सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात सीसीटीव्हीच्या नजरेत भाविकांनी गेल्या 3 दिवसांपासून आनंदात दर्शन घेतलं। तर विश्वस्त महामंडळाकडून श्री रेणुका मातेची नित्य आरती, महावस्त्र अलंकार, अर्पण पूजा तसेच कलाकारांना मातेचे अभंग गाण्यासाठी सुसज्ज स्टेजची व्यवस्था करण्यात आल्याने येणाऱ्या भाविकांना मातेचे सुरेल आवाजात अभंग गीत भजन ऐकावयास मिळत असल्याने भाविकांचे यावर्षीचे दर्शन आनंदात होत आहे। श्री रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे, सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी जनिकचंद्र दोनथुला, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे, कोषाध्यक्ष तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्न, विनायकराव खांदाडे, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, अरविंद देव, आशिष जोशी यांच्यासह सर्व पुजारी तसेच व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे, सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक तसेच अन्नदान प्रमुख अरुण घोडेकर आणि आकाश वानखेडे हे आलेल्या भाविकांना कुठलीही अडचण भासू नये यासाठी तत्पर सेवा देत असून लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामामुळे थोडासा त्रास जाणवला तरीही भाविक मात्र भविष्यात लिफ्टने आरामात दर्शन घेता येईल या आनंदात 500 पायऱ्या चढ उतार करून आनंदात श्री रेणुका माता की जय असा जय जयकारा लावत दर्शन घेत आहेत। गडावरील श्री दत्त शिखर संस्थान, अनुसया माता संस्थान येथेही भाविकांनी उन्हाची तमा न बाळगता आनंदात दर्शन घेत महाप्रसाद ग्रहण केला। रामनवमी निमित्त चालणाऱ्या चैत्र नवरात्र यात्रेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।